के व्हीडीसी असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सामना क्रमांक 2. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल करायची आहे. 8 षटकांचा सामना नक्कीच आपण पाहतोय आणि दोनही संघांना विनंती असेल आपले 12th मॅन समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच आपण पाहतोय एका बाजूने श्रुती तर त्यांच्या समवेत नक्कीच नेहा पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इन ॲक्शन पाहायला भेटणार आहे. नेहा मोहिते नक्कीच अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी नक्कीच आमंत्रित केलंय. मॅडम हो मॅडम गोलंदाजी चला, दोनही संघांना विनंती असेल 12th मॅन कंपल्सरी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर श्रुती माळी नक्कीच आपण पाहतोय पहिलं षटक टाकण्यासाठी आमंत्रित केलंय श्रुती माळी यांना. पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहूया काय नक्कीच या ठिकाणी होणार आहे. सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण चालू होताना पाहायला भेटतोय. 8 षटकांचे सामने नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. पहिला सामना जर पाहिला तर एकतर्फी मॅच नक्कीच मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक वर्गांना पाहायला भेटली. आता मात्र नक्कीच दोनही संघ समसमान ताकदीचे नक्कीच आपल्याला एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेले दिसत आहेत. चला, पंचांना विनंती असेल सामना लगेच चालू करून घ्यायचा आहे. नक्कीच आपण पाहतोय श्रुती नक्कीच या ठिकाणी. ओके, लेट स्टार्ट. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिला चेंडू, सन्मान नक्कीच या ठिकाणी दिला गेला आहे. पहिल्या चेंडूला सन्मान दिला आहे आणि डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला आहे. पहिला चेंडू डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकताना पाहायला भेटतंय गोलंदाज श्रुती. आता मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू टाकला होता, मात्र विकेट किपरच्या पंचांचे दोनही हात नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहे समांतर आहेत. चेंडू नक्कीच या ठिकाणी अवांतर आहे. व्हाईट बॉल पंच कळवताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. अवांतर धावेने संघाचं खातं अकाउंट नक्कीच ओपन होत आहे. आता मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क आपल्याला पाहायला भेटत नाहीये. मात्र कलेक्शन त्या दरम्यान नक्कीच मी सांगेल एक धाव पळून पूर्ण झाली असती, मात्र फलंदाजांनी कुठलाही प्रयत्न केलेला नाहीये आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. संघाला जर चांगल्या स्थितीमध्ये न्यायचं असेल तर नक्कीच एक धाव महत्त्वाची असते आणि तिथे धाव घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू, पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहतोय डॉट चेंडू. पहिलं षटक चांगलं टाकण्याचं काम नक्कीच श्रुती या ठिकाणी करताना पाहायला भेटते. आता मात्र हलक्या हाताने चोरटी धाव नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटतंय. 3 या अंकावर नक्कीच धावफलक जाऊन पोहोचतंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये अजूनही मार्गस्थ आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. आता मात्र सन्मान दिलाय, एक धाव नक्कीच या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न, थोडंसं कलेक्शन आपण पाहिलं तर खराब झालं. त्या दरम्यान नक्कीच या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण असेल. पुन्हा एकदा डायरेक्ट चेंडू होता, त्याचा खरपूस समाचार घेता आलेला नाहीये आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय दांडी गोल असेल.
पहिला चौकार या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये येताना आपल्याला पाहायला भेटतोय. आता मात्र धावांची धावाधाव नक्कीच या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल मात्र झेल ड्रॉप झालाय. झेल नक्कीच या ठिकाणी ड्रॉप होताना आपल्याला पाहायला भेटलाय. झेल चुटा और गेंदबाज का दिल भी तुटा. नक्कीच या ठिकाणी झेल ड्रॉप होताना पाहायला भेटला आणि त्या दरम्यान एक धाव पळून पूर्ण असेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला आक्रमण केलंय. चेंडू जाऊन पोहोचतोय अगदी सीमारेष पार. 4 रन चौकार. मध्ये अमृता आपल्या नावाचा घालतीये राडा. चांगली फलंदाजी पाहायला भेटली मात्र नक्कीच कमबॅक पाहतोय आपण. गोलंदाजाचं झालंय डॉट. चेंडू टाकले गेले. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं आहे. दुसऱ्या षटकानंतर धावफलकावर धावा 13 धावा. आपण पाहतोय षटक क्रमांक तिसरं आणि टाकण्यासाठी मार्गस्थ आपण पाहतोय. आता मात्र पहिल्या चेंडूवर चेंडू हवेत असेल स्वतः नक्कीच या ठिकाणी झेल ड्रॉप होताना पाहायला भेटलाय. उंची खूप होती लांबी कमी पडली आहे आणि त्या दरम्यान नक्कीच आपण पाहतोय एक धाव पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटतंय. 14 या अंकावर नक्कीच धावफलक जात आहे. नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नाव कळवायचं आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला फटका खेळलाय. नक्कीच पाहतोय आपण चेंडू अगदी जाऊन पोहोचलाय. चेंडू झालाय फरार. येतोय खणखणी चौकार. 4 धावा आहेत. एकदा फटका सजवलाय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलनी घेतली बाउंड्रीची बॅट. खणखणी चौकार. 4 धावा आहेत. वळीने 3 चौकार खेचून काढलेत. समजला का तुले अमृता म्हणतात मले. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय. आता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होताना आपल्याला पाहायला भेटलं. त्या दरम्यान एक धाव पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटतंय. 27 या अंकावर चांगल्या पद्धतीची फलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नक्कीच होऊ शकलेला नाहीये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरं संपलं गेलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण पाहिला तर 27 धावा बनवल्या गेल्यात. 9च्या सरासरीने नक्कीच या ठिकाणी 27 धावा बनवल्या गेल्या.
षटक क्रमांक 4 आणि 4 टाकण्यासाठी नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय. नेम गोलंदाज नेम तेजस्विनी. नक्कीच या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला भेटते. आतापर्यंत जर पाहिलं तर संघावर प्रचंड मोठं आक्रमण झालं गेलंय आणि षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी नक्कीच विश्वास कर्णधारण दाखवलाय तेजस्विनी यांच्यावर. पाहूया कशा प्रकारची कामगिरी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तेजस्विनी करणार आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर फलंदाजी टीमचा बोलबाला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटला आहे. गोलंदाजी टीमवर नक्कीच प्रेशर टाकण्याचं काम फलंदाजी टीम या ठिकाणी करत होते. आता पाहूया गोलंदाजी मार्कवर गोलंदाज काय करामत करतोय आणि आपल्या संघाला कसं कमबॅक करून देतोय हे पाहणं गरजेचं आहे. नक्कीच आपण पाहतोय क्रिकेटची महासंग्राम म्हणून नक्कीच या ठिकाणी आपण ओळखली जाणारी स्पर्धा नक्कीच या ठिकाणी अनुभवतोय. आता मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे कुठलाही नसेल. क्षेत्ररक्षक नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय कव्हर चांगला पाहायला भेटला. एक धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये पळून पूर्ण असेल. एका धावीच्या साह्याने धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतंय. 28 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्लोवर वन चेंडू टाकण्याचं काम केलंय. हलक्या हाताने नक्कीच कव्हरला चेंडू ढकलून दिला आणि एक धाव पळून पूर्ण काढली आहे. चांगल्या प्रकारचं क्रिकेट क्लासिकल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. आम्ही नेहमी सांगतो प्रत्येक बॉलवर चौकार नसतो, प्रत्येक बॉलवर षटकार नसतो, मात्र प्रत्येक बॉलसुद्धा डॉट येणं गरजेचं नसतं. आता मात्र चांगला फटका खेळला आहे. कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षण सुद्धा उत्तम पाहायला भेटतंय. कलेक्शन थोडंसं खराब पाहायला भेटलं, मात्र धोका कुठलाही नसेल. एक धाव पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटतंय. 29 धावा. नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका सजवलाय. नक्कीच आपण पाहतोय शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद वारे फागड्या चल उचल की टाक खणखणी षटकार 6 धावा आहेत. आता मात्र आपण पाहतोय स्लोवर वन नक्कीच टाकलंय. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. षटकार आला होता नंतर लगेच आपण पाहतोय डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. याला म्हणतात कमबॅक. कमबॅक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये झालाय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होते. पुन्हा एकदा फाईन लेगची दिशा निवडली आहे. चेंडू जातोय अगदी वन बाउन्स सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा केली तर नक्की शाबासकीची थाप आपल्या पाठीवर पडते आणि महाराष्ट्राच्या पटलावर नक्कीच आपलं नाव झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. त्यासाठी कष्ट करावं लागतात, काम करावं लागतं, संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष नक्कीच श्रुती यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला आहे. चांगल्या प्रकारची कामगिरी नक्कीच श्रुती यांनी केली गेली आहे. स्कोअरबोर्ड जर बघितलं आपण तर धावा 40 धावा तब्बल आतापर्यंत आपण पाहतोय बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विनंती असेल गोलंदाज नेम श्रुती. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक टाकण्यासाठी नक्कीच श्रुती आपल्याला पाहायला भेटते. पहिला चेंडू नक्कीच आपण पाहतोय भूमिका नक्कीच या ठिकाणी साकारली गेली होती फलंदाजाची व्हाईट बॉलसाठी, मात्र चेंडू शरीरावरून नक्कीच विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय आणि डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुन्हा एकदा आता कव्हरच्या दिशेला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी चांगलं होताना पाहायला भेटलाय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच टीम मजबूत स्थितीमध्ये येणार आहे. एक धाव पळून पूर्ण असेल. आता मात्र कव्हरच्या दिशेला फटका सजवलाय. लाजवाब फटका वन बाउन्स अगदी सीमारेषा पार येतोय खणखणीत चौकार. 4 धावा आहेत.
पाहतोय चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटलंय 45 धावा मैदानाच्या आतमध्ये लागताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. आता मात्र प्रचंड मोठं आक्रमण क्लासिकल क्रिकेट नक्कीच या ठिकाणी खेळताना पाहायला भेटते. श्रुती सन्मान नक्कीच या ठिकाणी दिलाय चेंडूला. आम्ही नेहमी सांगतो चांगल्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं आहे, तर खरपूस चेंडूचा नक्कीच खरपूस समाचार घेणं गरजेचं आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. नक्कीच एका बाजूने जर पाहिलं तर श्रुती, तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय श्रुती वर्सेस श्रुती अशी समीकरण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा येतील अवांतर, व्हाईट बॉल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. हो आता मात्र हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गुल. काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये योगिता. पाहूया कशा प्रकारची कामगिरी राहतीये. आतापर्यंत संघाचा बोलबाला फलंदाजीच्या माध्यमातून राहिलाय, मात्र नक्कीच पहिला ब्रेक थ्रो मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहूया काय होत आहे. इथून मॅच नक्कीच आपण पाहतोय बदलू शकते. गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला भेटली आहे. पाहूया आता मात्र चांगला चेंडू टाकला गेला आहे. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नक्कीच या ठिकाणी होऊ दिलेला नाहीये. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 ओव्हर नक्कीच या ठिकाणी संपल्या गेल्या आहेत आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलक 46 धावा नक्कीच आपण पाहतोय. षटक क्रमांक 6 टाकण्यासाठी नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज आमंत्रित केलाय. गोलंदाज नेम कळवायचा आहे, विनंती असेल संघाला. विनंती असेल गोलंदाज नेम योगिता. पुन्हा एकदा समीकरण झाले मित्रांनो. नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर मोनिका. आता मात्र हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गुल. थँक्यू डीजे, थँक्यू. नक्कीच आपण पाहतोय न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला भेटत आहे. सोनाली काटे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला भेटते. षटक क्रमांक 6 नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवर पाहिलं तर पहिलीच विकेट नक्कीच या ठिकाणी मिळवली गेली. आता मात्र अंगभेदक मारा होता. पाहतोय आपण फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल केला, क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि एक धाव मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला भेटते. लेग बाईच्या माध्यमातून नक्कीच ही धाव कंप्लीट होताना पाहायला भेटते. आतापर्यंत जर पाहिलं ना तर आम्ही नेहमी सांगतो टाटा मीठ जेवढं शुद्ध नसतं ना तेवढी शुद्ध पंचगिरी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पंच करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. त्यांचंही नक्कीच कौतुक या ठिकाणी केलं गेलं पाहिजे आणि ते कौतुक नक्कीच आपल्या माध्यमातून होताना पाहायला भेटत आहे. आता मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉल, इट्स अ व्हाईट चेंडू नक्कीच या ठिकाणी बोनसच्या माध्यमातून एक धाव पुढील संघाला देण्याचं काम नक्कीच या ठिकाणी करताना पाहायला भेटते. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय झालेला नाहीये. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आलाय.
चांगली गोलंदाजी नक्कीच आपण पाहतोय आतापर्यंत राहिली गेली. षटक क्रमांक 3 अजूनही मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा आता फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू नक्कीच आपण पाहतोय सीमारेषेच्या लगत अडवला गेलाय. त्या दरम्यान वाऱ्याच्या वेगाने नक्कीच 2 धावा पळून पूर्ण असतील. 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावतं. जाऊन पोहोचतं 49 धावा. आता मात्र विकेट किपरच्या हातातून चुका होताना पाहायला भेटलाय आणि चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटतोय. चौकार. 4 धावा असतील. दुसऱ्या बाजूने नक्कीच निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोनही संघांची प्रतिष्ठा नक्कीच या ठिकाणी पणाला लागली आहे. आता मात्र डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कुठल्याही प्रकारची नक्कीच या ठिकाणी संधी होऊ दिलेली नाहीये आणि षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये समाप्त होत आहे. षटक क्रमांक 6 नक्कीच मैदानाच्या आतमध्ये संपल्या गेल्या आणि षटक 6व्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड जर पाहिला तर 55 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. ट्रॅकवर आपण वाचतोय गोलंदाज नाव कळवायचे लगेच. राधिका. राधिका नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला भेटते. पाहूया कशा प्रकारची कामगिरी राधिका यांच्या माध्यमातून राहणार आहे. आता मात्र आडव्या बॅटने फटका खेळलाय. समोरच्या दिशेला पाहतोय आपण. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये गडबड पाहायला भेटली आणि चेंडूने नक्कीच या ठिकाणी सीमारेषा भेदली गेली. चौकार. 4 धावा असतील. स्कोरिंग झाला होता. आता मात्र नक्कीच या ठिकाणी स्कोर पाहिलं तर आतापर्यंत नक्कीच आपण पाहतो 59 धावा बनवल्या गेल्यात. आता निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुका नक्कीच या ठिकाणी टाळणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय व्हाईट बॉल. व्हाईट चेंडू, खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. बोनस धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दिले गेली आहे. तर पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच आपण पाहतोय षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पाहूया कशा प्रकारचं कामगिरी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा अंगभेदक मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटला. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 7 नक्कीच अजूनही मार्गस्थ आहे. आता मात्र आडव्या बॅटने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक असेल तिथे पाहूया काय होत आहे. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. फेकी येते तत्पर आपण पाहतोय. वाऱ्याच्या वेगाने 2 धावा पळून पूर्ण असतील. 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटत आहे. 62 धावा नक्कीच आपण पाहतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटत आहे. फंबल होताना पाहायला भेटत आहेत. त्या दरम्यान नक्कीच आपण पाहतोय 2 धावा पळून पूर्ण असतील. नक्कीच आपण पाहतोय षटक क्रमांक 7
संपलंय आणि 7व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय 64 धावा नक्कीच बनवल्या गेल्या आहेत. शेवटचं अंतिमचं षटक, ज्या षटकाला टेनिस क्रिकेटमध्ये हाणामारीचं षटक म्हणून म्हटलं जातं, हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं, ते षटक टाकण्यासाठी नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर आमंत्रित केलंय. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाज नेम गोलंदाज नेम नेहा नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर येताना आपल्याला पाहायला भेटते. पाहूया शेवटचं अंतिमचं षटक नेहा यांच्या माध्यमातून कशा प्रकारे साकारलं जात आहे. आता मात्र आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटला. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय, कौतुकास्पद क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फेकी थोडीशी डिले, त्या दरम्यान नक्कीच आपण पाहतोय 2 धावा पळून पूर्ण असतील. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस होता, झेल 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 झालाय आणि फलंदाजाचा खेळ संपलाय. विकेटचं होईल पतन. फलंदाज बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहतोय संजीवनी यांच्या बॅटमधून नक्कीच चौकार येताना आपल्याला पाहायला भेटला. चांगल्या प्रकारची फलंदाजी नक्कीच संजीवनी यांच्या माध्यमातून पाहायला भेटतीये. नक्कीच आपण पाहतोय बॅट फ्लो फाईन लेगच्या दिशेला हलक्या हाताने नक्कीच चेंडू ट्रॅव्हल करताना पाहायला भेटला आणि चौकार नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त करताना आपल्याला पाहायला भेटली. आणि चौकाराच्या साह्याने धावफलक जर पाहिलं 70 धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बनवले गेलेत. आता मात्र कमबॅक पाहायला भेटत आहे. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. लोअर फुल टॉस होता, झेल मात्र या ठिकाणी धरणीला दान केलाय. झेल नक्कीच या ठिकाणी सोडला गेला आपण पाहतोय आणि त्याचे रूपांतर एका धावेमध्ये होताना पाहायला भेटलंय. पहिल्या इनिंगचा पहिला डाव नक्कीच मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आणि पहिल्या इनिंगच्या डावानंतर आपण पाहतोय धावफलकावर धावा असतील 71 धावा बनवल्या गेल्या. 72 धावांचं आव्हान नक्कीच समोरच्या टीम पुढे ठेवण्यात आलंय. 8 षटकं 72 धावांची गरज.
आणि सलामीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची. विनंती असेल 12th मॅन नावं सांगण्यासाठी नक्कीच समालोचन कक्षाशी पाठवून द्यायचं आहे. बॅटिंग टीम विनंती असेल आपला 12th मॅन समालोचन कक्षाशी पाठवून द्यायचा आहे. बॅटिंग टीम आपली नावं कळवण्यासाठी 12th मॅन या ठिकाणी समालोचन कक्षाशी पाठवून द्यायचा आहे. विनंती असेल. नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी जाताना पाहायला भेटते. एका बाजूने XYZ तर दुसऱ्या बाजूने ABCD नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या इनिंगचा डाव नक्कीच आपण पाहिला समाप्त होताना पाहायला भेटला. तर दुसऱ्या इनिंगचा डाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 71 धावा बनवल्या गेल्या आणि 72 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पाहूया कशा प्रकारचं आव्हान नक्कीच या ठिकाणी स्वीकारलं जाणार आहे. पाहिलं तर सोपं, पाहिलं तर अवघड असं आव्हान नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय मोनिका माळी आणि श्रुती, मोनिका तांबे आणि श्रुती माळी नक्कीच आपण पाहतोय सलामीची जोडी इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय योगिता नक्कीच या ठिकाणी पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला भेटते. दुसऱ्या इनिंगला दुसऱ्या डावाला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होती आहे. पाहूया 8 षटकांमध्ये नक्कीच आपण पाहतोय 72 धावांचं आव्हान. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क पाहायला भेटलेला नाहीये. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू टाकला, सुरेख चेंडू नक्कीच या ठिकाणी टाकला गेला. पुन्हा एकदा आता मात्र हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गुल. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी योगिता यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली आहे. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, एकही धाव न खर्च करता नक्कीच या ठिकाणी 1 विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त करताना पाहायला भेटते. पाहूया पुन्हा एकदा फाईन लेगची दिशा निवडली. आता मात्र चेंडू जाऊन पोहोचलाय अगदी 1 बाउन्स, सीमा रेषा पार. हे रास्ते 4 के 4 रन. राधिका आली, राधिकाने पहिल्याच चेंडूवर नक्कीच सीमारेषा दाखवली आहे योगिता यांना आणि चौकार नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेचला गेला आणि चौकाराच्या साह्याने आपल्या संघाचा अकाउंट नक्कीच या ठिकाणी खोललं गेलं आहे. आपण पाहतोय 4 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवला. क्षेत्ररक्षक असेल तिथे फंबल होताना पाहायला भेटलाय मात्र 1 धाव पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटतंय. 5 या अंकावर नक्कीच जाऊन पोहोचतंय. षटक क्रमांक पहिलं अजूनही मार्गस्थ आहे. नक्कीच आपण पाहतोय 72 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. 5 धावा बनवल्या गेल्या आहेत.
पाहूया कशा प्रकारची कामगिरी राहते. योगिता यांचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये अजूनही मार्गस्थ आहे. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही आहे. शरीरभेदक मारा नक्कीच या ठिकाणी पाहिला आहे. डॉट चेंडू आणि पहिलं षटक. नो बॉल नो बॉल नक्कीच आपण पाहतोय. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट चेंडू नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. तिसरा प्लेयर नक्कीच 38च्या बाहेर उभा होता आणि पंचांनी पाहिलं आणि त्यांनी दंडित नक्कीच या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला भेटलेत. अशा प्रकारच्या चुका थोडं टाळावं लागणार आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय नो बॉलचा नक्कीच या ठिकाणी घरपूस समाचार घेता आलेला नाहीये. ओव्हर संपली. पहिलं षटक नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला भेटत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा असतील 6 धावा. नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर श्रुती. पहिलं चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगला दाखल केलाय. डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नक्कीच या ठिकाणी नाहीये. पहिला वन बाउन्स पंचांच्या माध्यमातून कळवण्यात येतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू आला तसा नक्कीच शरीराला भेदक चेंडू पाहायला भेटला. डॉट चेंडू निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकताना आपल्याला पाहायला भेटलाय. आतापर्यंत श्रुती यांची गोलंदाजी सुरेख राहिली. आता आडव्या बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक लावला गेला होता मात्र स्वतः श्रुती नक्कीच आपण पाहतोय कलेक्शन करते. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका सजवला. क्षेत्ररक्षण उत्तम पाहायला भेटलाय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. संघाला मी नक्कीच सांगेल नाही चलेगा एक और दुक्का मारना पडेगा चौकार छक्का. सामना जर विजयी व्हायचा असेल तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी खेळावं लागणार आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू नक्कीच आपण पाहतोय दुसरं षटक. श्रुती यांनी मेडल ओव्हर नक्कीच आपण पाहतोय. एकही धाव नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये होऊ दिलेली नाहीये. दुसऱ्या क्रमांकाचं षटक नक्कीच सुरेख टाकण्यात यश श्रुती यांना आलेलं आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक तिसरं टाकण्यासाठी पाहूया कर्णधार कुणावर विश्वास ठेवतोय. तृप्ती नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. तृप्ती यांना आमंत्रित केले गोलंदाजी ट्रॅकवर. आतापर्यंत गोलंदाजी सुरेख राहिली आहे. जर पाहिलं तर मित्रांनो वन साइड मॅच नक्कीच आपल्याला पाहायला भेटणार का हा प्रश्न प्रेक्षक वर्गांना नक्कीच पडला गेला आहे. एका बाजून जर पाहिलं गोलंदाजी करत असताना धावा गेले आहेत. आव्हान जर पाहिलं तर 36 चेंडू 66 धावांची गरज. आता मात्र हो गई गलती हो गई भूल. दांडी 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 गुल. पाहिलं तर सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. न्यू बॅटर नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला भेटते. बॅट्समन नेम शीतल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला भेटते. पाहूया कशा प्रकारची कामगिरी शीतल यांच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. संघ नक्कीच अडचणीमध्ये सापडला गेलाय. त्या अडचणीतून शीतल बाहेर काढणार का. लोवर फुल टॉस होता मात्र या ठिकाणी बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही आहे. असे चेंडू नक्कीच आम्ही म्हणतो लॉलीपॉप प्रकार.
पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल, उंची खूप होती, लांबी कमी पडली, मात्र झेल झालेला नाहीये. झेल छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. नक्कीच आपण पाहतोय झेल घेणं गरजेचं असतं आणि ते झेल नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सुटला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आता मात्र आडव्या बॅटने नक्कीच फटका खेळला मिडॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक पाहत राहिलाय. क्षेत्ररक्षक नक्कीच या ठिकाणी दर्शक बनेल. चौकार 4 धावा आहेत. थँक्यू डीजी, थँक्यू. नक्कीच आपण पाहतोय एक बार गलती करे उसे नादान कहते, दूसरी बार गलती करे उसे शैतान कहते, जो बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते, जो हर गलती को माफ कर दे उसे अपना हिंदुस्तान कहते, उसे अपना हिंदुस्तान कहते. नक्कीच आपण पाहतोय चुकांवर चुका एकच फिल्डर आपल्याला करताना पाहायला भेटलाय आणि दोनही वेळेस नक्कीच क्षेत्ररक्षकापासून चेंडू आला आणि चेंडूला टाटाबाई करत नक्कीच या ठिकाणी चौकारामध्ये प्रस्थान करायला मार्ग दाखवला. आपण पाहतोय आता नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी अनुष्का नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता मात्र समोरच्या दिशेला आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी असेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. फेकी येते त्या दरम्यान एक धाव पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने 17 धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. आपणही जर समीकरण पाहिलं तर अजूनही 55 धावांची गरज. आता मात्र नक्कीच आपण पाहतोय निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. नक्कीच या ठिकाणी प्रतिष्ठा आपली पणाला लागली आणि त्या प्रतिष्ठेपणाला लागली असताना आपल्याला मोठे फटके नक्कीच या ठिकाणी खेळावं लागणार आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट चेंडू असेल. पुन्हा एकदा नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय डॉट चेंडू. लढावं लागणार, लढाई करावं लागणार. नक्कीच लढाई करणार कोण. आता मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू ढकलून दिलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बीट होताना पाहायला भेटला, मात्र कुठलाही धोका नक्कीच या ठिकाणी नाही आहे. एक धाव पळून पूर्ण असेल. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर तुम कोशिश भी ना करो ये तो गलत बात है. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता मात्र मिडॉनच्या दिशेला पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटला. त्या दरम्यान एक धाव पळून पूर्ण असेल. चांगलं क्षेत्ररक्षण आता नक्कीच त्या झोनमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. कमबॅक नक्कीच या ठिकाणी होताना पाहायला भेटलो. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करतोय, तत्पर नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा एक धाव पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने षटक संपतंय आणि षटकच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धाव संख्या जाऊन पोहोचते 21 धावा नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. 4 झाले 4. हो किती रन राहिले पण फॉर्म तर सबमिट झालाय ना. थँक्यू डीजे, थँक्यू. नक्कीच आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा बनवल्या गेल्या आणि अजूनही 4 षटकांच्या चार षटकामध्ये नक्कीच 51 धावांची गरज आहे. आता मात्र फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण खराब पाहायला भेटलंय. अगदी सीमारेषा पार. चौकार 4 धावा आहेत. नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो योगिता आणि पहिल्या चेंडूवर नक्कीच सीमारेषा दाखवली आहे. चौकार नक्कीच या ठिकाणी खेचून काढलाय. चौकाराच्या साह्याने आपण पाहतोय 25 धावा. आता मात्र चेंडू हवेत असेल. उंची खूप होती, लांबी कमी पडली, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहत राहिलाय आणि 1 बाउन्स नक्कीच या ठिकाणी कलेक्शन पाहायला भेटलं. एक धाव पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. जाऊन पोहोचेल 26 धावा. फर्स्ट 1 बाउन्स नक्कीच या ठिकाणी वॉर्निंग पंचांची येताना आपल्याला पाहायला भेटते. संधी नक्कीच निर्माण करण्याचा प्रयत्न योगिता या ठिकाणी करते. पुन्हा एकदा डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी टाकली गेली आहे.
फलंदाजी टीमला नक्कीच विचार करणं गरजेचं आहे. 72 धावांचा पाठलाग अजूनही आहे. आता पुन्हा एकदा आपण पाहतोय अंगभेदक मारा पाहायला भेटला. जसा चेंडू आला तसा शरीरावर आदळला गेला आणि डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. (26) धावा नक्कीच आपण पाहतोय. 26 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू सरसावत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग पाहायला भेटली. एक धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये नक्कीच पळून पूर्ण असेल. एका धावीच्या साह्याने धावफलक हलकंसं पुढे जाऊन पोचतं. 27 धावा नक्कीच आपण पाहतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वं नक्कीच या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला भेटतंय. षटक क्रमांक 6वं टाकण्यासाठी नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आमंत्रित कर्णधार यांनी केलं आहे. नक्कीच आपण पाहतोय अनुष्का गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला भेटते. पंच काय निर्णय असेल? रिटायर्ड हर्ट आहे का? नक्कीच या ठिकाणी डिस्कशन आपल्याला पाहायला भेटत आहे. पंचांचा निर्णय नक्कीच या ठिकाणी आपल्यापर्यंत कळवला जाणार आहे. पंचांना विनंती असेल लगेच निर्णय सांगायचा आहे. लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ नक्कीच त्या ठिकाणी जाणार नाही याची दक्षता दोनही पंचांनी नक्कीच या ठिकाणी घ्यायची आहे. आपल्याला पाहायला भेटते. पाहूया कशा प्रकारची कामगिरी नक्कीच संघाने तेजस्विनी यांच्यावर विश्वास दाखवलाय, इन केलंय. पाहूया काय कामगिरी नक्कीच तेजस्विनी करते. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा येतील अवांतर, व्हाईट बॉल. षटक क्रमांक 6 नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. आता मात्र दिशा दाखवली आहे चेंडूला. फाईन लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटलंय. चांगले क्षेत्ररक्षण नक्कीच आपण पाहतोय. त्या दरम्यान एक धाव पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटतंय. 29 धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्यात. 72 धावांचा पाठलाग बनवल्या गेल्यात. 29 धावा. पाहूया समीकरण. अजूनही 43 धावांची गरज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतीये. 43 धावा बनवल्या जाणार का एका बाजूने रोखल्या जाणार हे पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला.
चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. एक धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये पळून पूर्ण असेल. एका धावीच्या साह्याने पुन्हा एकदा धावफलक आकार घेत आहे. जाऊन पोचतोय 30 धावा. षटक क्रमांक नक्कीच आपण पाहतोय 6व्या क्रमांकाचा अजूनही मार्गस्थ आहे. षटक क्रमांक 6 नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल मात्र क्षेत्ररक्षक तिथे कुठलाही नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटला. एक धाव पळून पूर्ण असेल. दुसरीचा कुठलाही प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केला गेला नाहीये. एका धावेच्या साह्याने धावफलक जर आपण पाहिलं तर 31 धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्या आहेत. आता जर पाहिलं तर समीकरण चौकार षटकारांवर नक्कीच येऊन पोहोचलाय. नहीं चलेगा एकावर दुक्का, मारना पडेगा चौकारावर छक्का. पुन्हा एकदा डॉट चेंडू निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. पुन्हा एकदा जसा चेंडू आला तसा शरीरावर नक्कीच आदळला गेला आणि डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 6 संपलं गेलाय आणि षटक समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावर धावा 31 धावा नक्कीच या ठिकाणी अजूनही आहेत. धावा बनवल्या गेल्या आहेत. अवघ्या 2 षटकांचा खेळ नक्कीच अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. पुन्हा एकदा चेंडू नक्कीच या ठिकाणी पाहतो मिडॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला भेटलंय. एक धाव नक्कीच दरम्यानच्या कालावधीमध्ये पळून पूर्ण असेल. एका धावीच्या साह्याने पुन्हा एकदा आपण पाहतोय 32 धावांवर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय. एक धाव नक्कीच या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न चालू आहे. मात्र चौकार आणि षटकार नक्कीच या ठिकाणी खेळावं लागणार आहे. सामना जर जिंकायचा असेल तर नक्कीच चौकार षटकार मारणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा एक धाव एका धावीच्या साह्याने धावफलक पुढे सरसावतोय. 33 धावा. षटक क्रमांक 7 अजूनही मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण काय पाहतोय मित्रांनो, झेल ड्रॉप झालाय. संधी नक्कीच निर्माण झाली होती, त्या संधीचं सोनं झालेलं नाहीये. झेल नक्कीच या ठिकाणी ड्रॉप झालाय. एक धाव नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय पळून पूर्ण असेल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल. आणि तेजस्वनी नक्कीच या ठिकाणी विकेट होताना पाहायला भेटली. तिच्याबरोबर नक्कीच आपण पाहतोय अपेक्षा ही संघाची नक्कीच या ठिकाणी समाप्त होताना आपल्याला पाहायला भेटते. षटक क्रमांक 7 अजूनही मार्गस्थ आहे. तर न्यू बॅटल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटल नेम न्यू बॅटल, आपलं नाव कळवा. हर्षिता नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला भेटत आहे. 7व्या क्रमांकाचं षटक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पाहूया 7व्या षटकातले 4 चेंडू टाकून झाले. 2ही चेंडू अजूनही बाकी असतील. आता मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलाय. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा होणार का प्रयत्न, मात्र नाही झालाय. एक धाव नक्कीच या ठिकाणी पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने हलकसं नक्कीच स्कोरबोर्ड पुढे जात आहे, जाऊन पोचतंय 35 धावा. 35. शांत प्रकारचं नक्कीच वातावरण आपण पाहतोय. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय शांत प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला भेटतंय.
आता मात्र चुका होताना पाहायला भेटतायत विकेट किपर कडून आणि चेंडू जाऊन पोहोचलाय अगदी सीमा. सर्कलच्या बाहेर 4 आहेत आणि सर्कल मध्ये 2 आहेत. पंच नक्कीच आपण पाहतोय लेग साईडच्या दिशेला प्लेयर मोजा. पंचांना विनंती असेल प्लेयर नक्कीच या ठिकाणी पाहणं गरजेचं असतं आणि ते तुम्ही नक्कीच पाहणं गरजेचं आहे. शेवटचं षटक नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सोनाली काटे नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं अंतिमचं षटक टाकण्यासाठी मार्गस्थ होताना पाहायला भेटते. 6 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका नक्कीच मैदानाच्या आतमध्ये लागणार आहे. आता मात्र चेंडू पडला तसा नक्कीच विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय. डॉट चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आलाय. समीकरण जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 33 धावांची गरज. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळायचा आहे मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक असेल कुठली धाव प्राप्त होणार नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू. समीकरण बदललं गेलंय. 4 चेंडू 33 धावांची गरज. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू नक्कीच कव्हरच्या दिशेला ट्रॅव्हल होताना पाहायला भेटला. एका धावेसाठी नक्कीच पलायन पाहायला भेटलं आणि एक धाव नक्कीच या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला भेटते. पुढील सामना नक्कीच आपण पाहतोय मेरी वर्सेस VIDC. दोनही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल नक्कीच आपण VIP बॉक्सच्या समोर नक्कीच आपण टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघांना कर्णधारांना विनंती असेल आपण VIP बॉक्स समोर नक्कीच यायचं आहे. आपलं टॉस नक्कीच या ठिकाणी संपन्न होणार आहे. जशी सामना संपेल तसा आपला सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल लगेच आपण यायचं आहे. आता मात्र शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विकेट नक्कीच या ठिकाणी पंचांचा इशारा या ठिकाणी आपण पाहतोय. विकेट येताना पाहायला भेटली आहे. झेल झालाय. दाखल होताना पाहायला भेटलाय. बॅटल नेम गाळवायचंय. रंजना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. मात्र आता जर पाहिलं तर औपचारिकता नक्कीच राहिली आहे मॅच मध्ये. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय या चेंडूच्या माध्यमातून सामना नक्कीच या ठिकाणी संपला गेलाय आणि सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय विजय मिळवला गेलाय. MKVDC या संघाने नक्कीच या ठिकाणी विजय. VIDC दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती की आपण VIP पेंडॉल समोर यायचंय.